नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या हिरव्या दाण्याचे वडे। तर चला न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपण बघणार आहोत साहित्य। तर साहित्यामध्ये आहे हे बघा, 1 वाटी मी हिरवे दाणे घेतलेले आहे, ओल्या तुरीचे हिरवे दाणे, लसूण, हिरवी मिरची, 4 हिरवी मिरची आहे त्याचे तुकडे केलेले आहे, आलं, मीठ, हळद, तिखट, जिरा आणि हिंग। आणि हे बघा, हे 2 वाटी मी बेसन घेतलेलं आहे, म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ। सर्वात आधी आपण या बेसनाला भिजून घेणार आहोत। तर यामध्ये आपण थोडं तिखट, थोडी हळद सोडा, जास्त नाही, चवीनुसार मीठ आणि हिंग। आता पाणी टाकून आपण भिजून घेऊया। दोन चमचे आपण तेल सोडणार आहोत। मी थंडच पाणी घेतलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बेसन भिजून घ्यायचं आहे। आणि आता याला थोडं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। बेसन आपण भिजून घेतलेलं आहे आणि आता हे जे हिरवे दाणे आहे हे आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। तर चला आपण गॅस सुरू करूया आणि याला थोडंसं गरम करून घेऊया। कढई गरम झालेली आहे। हे बघा, फक्त 2 मिनिटं आपण याला गरम करून घेतलेलं आहे, जास्त भाजायचं नाही। आता हे तयार झालेले आहे, तर आपण गॅस बंद करूया। आता आपल्याला हे हिरवी मिरची, लसूण आणि आलं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि हे भाजलेले हिरवे दाणे सुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण हे बारीक करूया। यानंतर आपल्याला हे हिरवे दाणे सुद्धा बारीक करून घ्यायचे आहे। तर हे बघा, आपण तुरीचे हिरवे दाणे अशा प्रकारे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। हे बघा, आता यामध्ये आपण सोडणार आहे हे पेस्ट, लसूण, हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट। आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, सर्व साहित्य यामध्ये सोडून आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याचे आपल्याला लहान लहान गोळे करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्वच गोळे तयार करून घ्यायचे आहे। तर हे बघा, आपण सर्वच गोळे तयार करून घेतलेले आहे आणि आता इकडे बघा, हे पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे, बेसन छान तयार झालेलं आहे, थोडं घट्ट झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण थोडा सोडा सोडणार आहे। हे बघा, थोडंसं 1 चिमूट, आपल्याला जास्त सोडायचं नाही, 1 चिमूट सोडायचं आहे आणि त्यावर आपण थोडं पाणी सोडूया आणि छान मिक्स करून घेऊया। तर हे बघा, छान मस्त तयार झालेलं आहे। आता यामध्ये आता आपल्याला हे गोळे टाकायचे आहे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे। कढईमध्ये आपण तापवण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि छान तेल गरम सुद्धा झालेलं आहे। तर आता आपण एक गोळा त्याच्यात टाकून बघूया। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वडे तयार करायचे आहे। हे बघा, किती छान मस्त तळलेले आहेत
आणि आतमधून सुद्धा छान भाजलेले आहेत, छान तळलेले आहेत. वडे तर तयार झालेले आहेत. आता या वड्यासोबत खायला आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे. तर हे बघा, ही मिरची आपण तळून घेऊया. आता आपण गॅस बंद करून टाकूया. आणि हे बघा, ही मिरची तळलेली आहे ना. आता यावर आपण थोडंसं मीठ सोडूया. हे बघा, आता झाले आपले वडे खाण्यासाठी तयार. तर हे बघा, हे झाले ओल्या तुरीच्या दाण्याचे वडे. तर याला आपण बटाट्याचं नाव का नाही दिलं, कारण ह्यामध्ये आपण बटाटे वडे म्हणू नाही शकलो, कारण ह्यामध्ये आपण बटाटे टाकलेले नाही. म्हणूनच याला आपण फक्त वडे म्हणून असं नाव दिलेलं आहे. आता आपण खाण्यासाठी प्लेट तयार करूया. तर आता हे कसे झाले हे तुम्हाला आता दाखवायचं आहे. हे बघा, किती छान आणि मस्त झालेला आहे. आणि आतला मसाला सुद्धा एकदम मस्त शिजलेला आहे, तळलेला आहे आणि खूप मस्त चवीला सुद्धा झालेले आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा नक्कीच घरी करून बघा. आता ओल्या तुरीच्या दाण्याचा मोसम आहे, सध्या वातावरण आहे. तर तुम्ही नक्कीच तयार करून बघा घरी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.